रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। कर्म आणि त्याचा अर्थ जाणणं ही गोष्ट तशी सोपी नाही, हे आहेच. मुळातच कर्म नक्की काय, कर्म म्हणजे हे जाणणं अवघडच आहे. पण तरीसुद्धा त्यातही कर्माचं मर्म जाणणं ही त्यापेक्षा अवघड आहे. कर्मात काय अभिप्रेत आहे, कर्माचा खोल काय अर्थ होतो आहे, कर्माचा परिणाम खोल काय होतो आहे, सगळ्याचे परिणाम होत असतात. निष्ठेचाही परिणाम आहे, उपेक्षेचाही परिणाम आहे, सगळ्याचा परिणाम आहे, बोलेल त्याचा परिणाम आहे. आपण बघितलं असेल तर तसं मुळाक्षरामध्ये सगळी काय आपल्या पद्धतीनं जी काय अल्फाबेट्स म्हणा, काय इकडे मुळाक्षर म्हणा, काय ते जे काय असेल ते जे उच्चारेल त्याचा काहीतरी परिणाम होत असतो. जगामध्ये ध्वनी आहे, त्यामुळे तो ध्वनी आपण एका विशिष्ट आकाराने उच्चारला, त्याच्यातून काही विशिष्ट अक्षर तयार झालं, काही शब्द तयार झाले, एक संहती तयार झाली की त्याचा परिणाम लगेच जगामध्ये काहीतरी होत असतो. तर असं ज्याला जाणीव आहे त्याच्या दृष्टीनं शब्द म्हणजे काय हे त्याला कळतं. पारखून जसा शब्द घ्यावा, एखादा हिरा पारखून घ्यावा, तशा तऱ्हेनं ते पारखून घेता येतं. आता हे कर्माचं मर्म आहे, हे बोलण्याचं मर्म झालं. तसं सर्वाठाई देव पाही, देव त्याची सेवा घे. देवळातला देव समोर असलेला आपली सेवा घेतो अशा कल्पनेत राहायचं काही कारण नाही. सर्व ठिकाणी देव जो आहे त्याची सेवा म्हणून खऱ्या अर्थाने जे काय करायचं, ज्याच्यामध्ये अपेक्षा नाही, अहंकार नाही. सेवेची दोन मर्म आहेत, एक अपेक्षा नाही, अहंकार नाही, आणि तिसऱ्या बाजूला जर काय असेल तर झळायचं त्याला. तर ही जी लागलेली आहे आणि अशी जर सेवा बरोबर घडत असेल तर ती कुणाचीही केलेली सेवा म्हणजे त्याची भक्ती होऊन नसते. तेव्हा तिथं भक्ती घ्यायला त्या रूपाने देव उभा असतो. तर तो तिथे उभं राहायचं हे आमच्या सोयीसाठी आम्ही केलेली जागा आहे की विशिष्ट ठिकाणी त्याला भेटता यावं, आणि अर्थात अन्यत्र विसरलं तरी चालतं असं वाटतं. तर तसं ते नाही. कुठे जिथे त्याची सेवा करतात तिथे तो देवच उभा असतो. ते तहानलेल्याला दिलेलं पाणी काय, कोणाच्या डोळ्यातले अश्रू पुसले काय, कोणाच्या पाठीवर हात फिरवलं काय, शबासकी दिली काय, राबलं काय, झाडाला पाणी घातलं काय, इतक्या ठिकाणी देव सगळी वेळ उभाच. आमचा फक्त तिथे उभा राहतो आणि त्यांचा तसा कुठेही उभा असतो आणि त्याच भावनेने ते काम करतात. आता हे काम करण्यासाठी पहिल्यांदा ही सवय लावावी लागते, हे बरोबर आहे. म्हणून मर्म जाणलं तर निर्गुणात आहे हे बरोबर. पण ज्यांनी निर्गुण जाणलेला आहे असा जो भक्त आहे, राही सगुणी. या सगुणामध्ये काय करायचं तिथे करतोच. सगुणात काय करतो ते निर्गुण ज्याच्या लक्षात आहे त्याचं सगुण आपोआप बरोबर योग्य मार्गाने असं होत असतं. म्हणजे त्याची उपाधी होत नाही, त्याचा त्रास होत नाही, केव्हाही तो बाजूला असतो. कर्मातून बाजूला राहण्याची युक्ती जमली की कर्म जमलं. कुठल्याही कर्मात गुंतून राहण्याची विषय आला की कर्म खाली आलं, ते परिणाम दाखवणार आणि आपल्या मागे लागणार. तर त्याच्यातून बाजूला राहण्याची युक्ती ज्यानं साधली त्यानं साधलं. त्या अर्थाने हे सगुणाचं काय आलं शेवटी तर निर्गुण भक्त राही सगुण. आपण एक महाराजांचा फोटो समोर ठेवला की आपल्याला सगुणाचं म्हणजे त्या अर्थाने मर्म जाणलं असेल तर त्यांचं भान राहतं. त्यांना सोडून नाही काय, जे काय असेल ते त्यांना धरून. कर्म असेल, बोलणं असेल, ध्यान असेल, जाणणं असेल, कुठे जाणं असेल, येणं असेल, सगळ्यामागं आधी ते हा जो भाव आहे, किंवा करताना ते हा भाव आहे, आणि कर्म झाल्यानंतर अर्पण करताना त्यांना हा जो भाव आहे, तो मनुष्याला कशातूनही मुक्त करणारी सोपी गोष्ट आहे. म्हणून सगुणी राहावं. आता सगुणाचं ध्यान चिंतन होऊ शकतं, म्हणून त्यासाठी निर्गुण असलं तरी भक्त सगुणात राहतो. आणि तो कसा राहतो तर त्याचं ते इतकं झालं की मग हे आता कसं जन्माचं घेऊन आलेले असतात. आधीची पूर्वसंचिताची असलेली काहीतरी ती पुण्याई ठेवा. तर कसं होतं त्याचं वर्णन त्यावेळेला जे केलेलं आहे ते निर्गुण सगुण निर्गुण गुणत्वा आले, गुणसाम्य वर्णन करेल ना तरी वर्णिता भागले थोडं थोडं. आता महाराजांचे आता आले हे पुण्यतिथीच्या पर्वामध्ये आपण बसलो. त्या पर्वात आपण हा विचार करावा की काय सगुणात आलं होतं ते आपल्याला कळलं का, ते कसं होतं, आणि काय निर्गुणात गेलं ते कसं होतं.
म्हणून लक्षात ठेवलं तर आपल्यासमोर काहीही जास्त विवरण करण्याची गरजच नाही. सिद्ध होऊन सिद्ध पाहावे, जाणते होऊन जाणावे, शब्दज्ञाने पडे ना ठावे सद्गुरु रूप. जाणायला जावं तरी मग निदान कळतं की हे जाणता येण्यासारखं नाही, ओळखता येण्यासारखं नाही. गुणसाम्य वर्णन केले ना तरी वर्णिता भागले थोर थोर. सिद्ध होऊन सिद्ध पाहावे, त्या अर्थाने ते होऊन ते पाहावं. देव जसं आहे तसं होऊन पाहावं म्हणजे कळतं की काय त्यांना अभिप्रेत असेल. अनुभवी ना व्युत्पन्न परी स्तवनी गुंतले मन, आवडी सारखे सजवून निवविचित्त. एवढ्यासाठी हे सांगायचं या संबंध सद्गुरू लीलामृतामध्ये कारण पडलं त्यांना. तर राहे ना माऊली घरी, घेऊन जाती शेजारी, खेळू लागती नाना परी त्या सवेची. म्हणजे बालकाच्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांची स्थिती अशी आहे. गणपती बोबडे बोले, ऐकता श्रवण संतोषले, उचलोनी कडिये घेतले ज्यानी ज्यानी, राहे ना माऊली घरी घेऊन जाती शेजारी. लळा लागेल तर इथपासून लागण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. सगुणाचं इथे एवढं वर्णन करायचं कशासाठी केलं आहे की सगुणात इतकं लहानपणापासून प्रेम लागलेलं आहे. तर त्यामुळं ते प्रेम काय पुढे त्या काळात काय होतं ते झालं. राहे ना माऊली घरी, घेऊन जाती शेजारी, खेळू लागती नाना परी त्या सवेची, जया आपपर भाव नाही, जिकडे नेती तिकडे जाई, मुख निहाळीना काही, आपुले की परावे. मुख निहाळीना, जया आपपर भाव नाही, जिकडे नेती तिकडे जाई, मुख निहाळीना काही, आपुले की परावे. मूल आपल्याकडे हेच महाराजांचं वर्णन आहे, पण आपल्याकडे मुलाच्या वर्णनामध्ये खाऊसाठी इकडे तिकडे जाईल का, पण सहज जाईल का आणि पाहिल्याशिवाय जाईल का. मूल लहान मूल असलं इथे जरी वाटलं साधं तरीसुद्धा ते वर बघतोच की हे आपले सगुण आहे का. नसलं की ते मान फिरवतं. अगदी किती लहान मुलं असं त्याला कसं कळतं हे आपलं परावं. ते आपलं परावं घेऊन आलं असलं तर कळतं. तेवढे उपासनेनं पुढे जावं लागतं की आपलं परावं राहिलं नाही. मग ते बघत नाही की कोण उचलून घेतं आहे, कोण नेतं आहे, काय होते काय नाही. याच्यासाठी एवढं करावं लागतं. म्हणून हे अगदी सुरुवातीचं, जया आपपर भाव नाही, जिकडे नेती तिकडे जाई, मुख निहाळीना काही, आपुले की परावे. आईकडे जात, आजीकडे जात, आजोबांकडे जात, बाबांकडे जातं, पण ही अशातच जातं. तिसरं मनुष्य आलं की ती माघारी फिरलं म्हणून समजतं. ती भले बाहेर जाणं असेल तर आणि काय असेल म्हणजे आपला आहे का परावा आहे बघून जातं. तर तिथं परीक्षा होते जीव कसा आहे. हे जीव कसा आहे त्याची ती परीक्षा म्हणून आहे. म्हणून मुद्दाम दिलेला आहे. सर्व त्रासी वाटे घ्यावे, वाटणी येईना स्वभावे, ज्याने पहावे त्याने न्यावे आपले आग्रही. ह्याला छान वाटतं हे सगळं. तेथेच जेऊ घालावे, मौष जे निजवावे, पुन्हा माऊलीशी पसावे बाळ कोठे म्हणून, मूल पाहता पडे भूल, वरी गोजरे आणि सुजवळ, हास्यमुख आणि प्रेमळ, मग काय होणे. नुसतंच हास्यमुख आहे अशा अर्थानं नव्हे. हे सगळं जे काय आहे ते सगळं पुढे आयुष्यात दिसतं पुढे आपल्याला. तेव्हा आत भाव आहे का त्याचा, तशी प्रसन्नता आहे का, ते चेहऱ्यावर वेगळी आणावी लागतच नाही. पावडर कुंकू लागतं कशाला, मुळामध्ये कुंकू लागतं कशाला हा प्रश्नच भेटलेला आहे आता. पावडर लागते कशाला, पण काय करणार. तबल्याला सुद्धा पावडर लागते बरं, काय करायचं त्याचं कारण आहे. पण ठीक आहे, शारीरिकदृष्ट्या या दृष्टीनं काय गरज असेलही, पण त्याला बाकीचं का करावं लागतं तर ते तसं नसतं म्हणून करावं लागतं. त्यामुळं हे जे पडे वरी गोजरे आणि सोजवळ, हास्यमुख आणि प्रेमळ, मग काय आवणे. जरी ओंगळ आणि तुसड, जागाचे हालेना जड, रडतमुखी खादाड अतिशयाची, खटवादी आणि त्रागी, पाय शिरा आपटी वेगी, सगळी होती म्हणजे त्यावेळेला सगळी ही बरं का. जाऊन आपण काय आहे सगुणाची गंमत पाहण्यासाठी फक्त हे बघितलं. वर्णन वाचावा पुढे जावं असंच आहे. तर ऐसी नव्हे सात्विक जाती, कशी नव्हे,
बहुतेक मुलांची जात हातीचे कोणानं देत, दुसऱ्यांचे घेऊ पाहत लोभ मोहे. परीक्षा झाली मुलाची, आता आयुष्यभर काय करणार ते आता कळते. दुसऱ्यांचे घेऊ पाहत लोभ मोहे हे इथंच कळलेलं आहे. कारण बहुतेक मुलांची जात हातीचे कोणानं देतं. किती लहान मुलं असते खरं म्हणजे, मूठ मिटते एवढेसे खरे जर, पण मुठीतला जर खुळखुळा जरी त्याच्या गेला तरीसुद्धा ते सोडत नाही. त्याच्या पकडीतला एवढा खुळखुळा ते सोडत नाही. पुढे काय बोलायचं त्याचं, पुढे तो वाढणार म्हणजे काय होणार ते आपल्याला. पण ऐसी नव्हे सात्विक जाती परदुःखे दुखावती. शिकायचं ते परदुःखे दुखावती, परसुखे संतोष चित्ती होत असे. दुसऱ्याच्या सुखाने, दुसऱ्याच्या आनंदाने, दुसऱ्याच्या चांगल्या घडण्याने ज्यांना स्वतःला चित्ताला संतोष झाला तर परसुखे संतोष चित्ती होत असे तयासे. म्हणून ते दोन गोष्टी आहेत. पुनरपी म्हणे आजा तुझा केलिया राजा, काय करेसी कुलध्वजा संग बापा, येरुवळे धडकरी न ठेवी न देशी भिकारी. एकही भिकारी मला राजा राज्यात राहणार नाही याची मी काळजी घेईन. आता मला सांगा ते त्यांचं राहू दे, ते विचारणारे थोर आजोबाई आहेत आणि ही उत्तर देणारे थोर महाराजी, त्यांच्या या 5 वर्षाच्या वयाला ही उत्तरं मिळतात. तर हे जर न ठेवी न देशी भिकारी, परत आणि अन्न छत्र राजद्वारी ठेवी न नित्य, तर असं आहे. तर ह्याच्यातलं आपण आपले कुटुंब नाही का छोटंसं राज्य असतात, म्हणजे आपल्याला वाटतं ते राज्य आहे म्हणून. मला आता कुणाचं ह्याच्यावरूनच पहिल्यांदा अडचण आहे की तुझं का माझं राज्य आहे ह्याबद्दल दुमत नाही, तुझं नाही माझं नाही. माझं जे राज्य आहे, काय 5 माणसं आहेत, काय 10 माणसं आहेत, काय कुटुंब असेल तसं, त्यात जसं तिथे कोणी भिकारी ठेवणार नाही तसं इथे कोणी असमाधानी ठेवणार नाही असं ज्याला वाटलं त्याला प्रपंच काढा. हे त्याच्यातून शिकायचं. माझ्याकडून कोणाला अशा तऱ्हेनं जसं इथे भिकाऱ्याचं वर्णन केलं किंवा अन्नछत्राचं वर्णन केलं तसं माझ्यातल्या घरातल्या कोणाला माझ्यापासून दुःख राहणार नाही, तो माझ्यापासून सुखातच राहील अशी ज्याची भावना आहे त्याला काहीतरी महाराजांच्या चरित्रातलं सार तरी कळलं. पहा हो याचे कौतुक, सात्विक ज्ञान निशंक, जे खात्री देण्यासाठी सात्विक ज्ञानाचे हे लक्षण आहेत की प्रत्यक्षात असं करावं वाटतंय. म्हणून काय म्हटलं तर वये दिसतो सान, परी जोडले निधान, उपजत लाधले ज्ञान. सत्य सत्य मी म्हणतो, उपजत लाधले ज्ञान ही त्या स्थितीला कुठेतरी आले आणि काही प्रारब्ध असेल, राहिलं म्हणून आल्या आल्या कळलं, पण निदान उपजत नसेल, उपजल्यावर आणि पुढे मोठा झाल्यावर तरी निदान, कळायला लागल्यावर तरी निदान त्यांना उपजत असेल. पण वये दिसतो सान परी जोडले निधान, उपजत लाधले ज्ञान. सत्य सत्य तपाच्या करिता कोडी, न सुटे लोभ मोह बेडी, भली भली जाहली वेडी याजसाठी, क्रिये वाचून वटवट घरोघरी बोलती पोपट, उभयकर्मी वर्ते नीट ऐसा विरळा. दोन्हीही ज्याला साधली आहेत, प्रपंचही साधला परमार्थ साधला, ऐसा विरळा. अनंत जन्मांच्या पोटी विषयाची झाली भेटी, सोडिता न सुटे गाठी, देह काष्ठे गेलिया. म्हणून सूक्ष्म देह शिल्लक राहतो, असना देह शिल्लक राहतो. तर त्यासाठी ज्यांनी अपार कष्ट घेतलेले त्यांनासुद्धा सोडिता न सुटे गाठी, देह काष्ठे गेलिया. म्हणून जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत धडपड करीत आहे की मी कसा सुटेन. आता त्याला त्या वाटेतून तर जावंच लागेल. जाता जाता म्हणून ते पुढे वाटमारूंची जी यादी दिली आहे ती सगळी त्यासाठीच दिली आहे. ती कोणी मागे न लागता आणि जरी असले तरी आपला जो मार्ग काढून पुन्हा मूळ रस्त्याला आणि त्याच्या ध्येयाकडे जातो त्याला काहीतरी साधलं. बोलिले नुल्लंघी वचन आळसा न देई, बोलिले वचन नुल्लंघी आळसा न देई अंगी, वाटे हा बालयोगी बावला गृही. सुरसी आणावया धावे, म्हणे देवपूजन करावे,
धूप दीप लावा बरवे दाखवा नैवेद्य. बारक होते ती कशी अगदी पहिल्यापासूनचे सांगितले. अपरभाव नाही इथे जिथे काही कळत नाही असं वयात तिथलं हे आहे. आपुले का परावे पाहिना. पुरुष कसे घडलेले आहेत हे ह्याच्यावरून कळतं आणि निदान पुढे तरी कसं घडत राहावं ते कळतं म्हणून हे आहे. तुळशी आणाव्यास धावे म्हणे देवपूजना करावे. हा काय परिस्थिती असेल हे कशासाठी बघायचं तर खेळण्यासाठी धावेल. हे नाही दुसऱ्या ठिकाणी जाऊया म्हणेल. बालकाची अवस्था साधारणपणे संस्कारावरही अवलंबून असते तर तशी असेल. पण ह्याच्याऐवजी ते त्याच्याऐवजी ते असं तो करत राहील. इथे तसं नाही. ते तुळशी आणाव्याला जावतं बाहेर. तुळशी आणाव्यास धावे म्हणे देवपूजन करावे धूपदीप लावा बरवे दाखवा नैवेद्य. गीतेचा नित्य पाठ करी चित्त देवोनी श्रवण करी. सगळंच अवघड आहे. गीतेचा नित्य पाठ करी ठीक आहे. चित्त देवोनी श्रवण करी. श्रवण करण्याचं अवघड. चित्त देवोनी श्रवण करी. चित्त द्यायला चित्त आपल्याकडे असला हातात तर. चित्त धावे घरोघरी तर मग ते देणार कुठे. चित्त धावे दारोदारी देणार कुठे. तर त्यासाठी चित्त कसं असेल ते त्यांना तसं होतं म्हणून हे देता आलं. तर तसं चित्त कसं घडेल यासाठी चित्त देवोनी श्रवण करी. बरं चित्त देवोनी श्रवण करी. वेळ झाली निघून गेला किंवा उशीर झाला म्हणून चुटपुटत गेला असं म्हणा फार तर तसं होतं का. तर शेवट काय होतो तर चित्त देवोनी श्रवण करी अंतरी अर्थ विवरी. आणि अंतरी अर्थ विवरी इथपर्यंतही जाणारे लोक आहेत की अंतरंगात काय म्हणलं कशासाठी म्हणलं कोणासाठी म्हणलं कसं म्हणलं मला काय लागू आहे हे शोधून काढणारा तो अंतरी विवरतो. ते अंतरी विवरण म्हणजे त्याचं पुन्हा चिंतन आणि जीवनाला लावून पाहणं हे सगळं आहेच. तर या अर्थाने अंतरी अर्थविवरी. आणि अर्थविवरण आलं की तो विवरणच करावा लागतो. तो अर्थ आधी विवरण व्हायचंच असतं पण तरीसुद्धा अर्थविवरण म्हणजे मुरणं आहे मुरून सांगायचं आहे. पण तरीसुद्धा अंतरी अर्थविवरी बाह्यधरी मौनत्व. पुढे प्रत्येक ठिकाणी एक ठेका ठेवलेलाच आहे. व्यवस्थित तालात चाललेलं आहे ते की नाही. तर ते प्रत्येक टप्प्याला आहे. गीतेचा नित्यपाठ धरी चित्तदेवोनी श्रवण करी अंतरी अर्थविवरी बाह्यधरी मौनत्व निमूटपणे भोजनी बैसे. अरे बापरे आता आलं का भोजन. म्हटलं आज काय काढायचं नाही. म्हटलं तर शिव महाराजांचे बाळपण निघालं. अंतकाळाचं काय वर्णन करावं. पण आज निदान हे तरी बघून ठेवू की लहानपणी कसे होते म्हणून शेवटी कसे गेले याच्यावरही अवलंबून आहे. लहानपणी कसे होते तेवढं निदान मोठेपणी आपल्याला कळलं. निदान त्यांच्या वाटेवर तरी जाऊ. वैकुंठी जाईन असं म्हणून निघून जाऊ काय आम्ही उतरून गेलो पण निदान त्या वाटेनं तरी गेलो म्हणून हे बाळपण निघालेले आहेत. निमूटपणे भोजनी बैसे गोड तिखटाची हाव नसे. सगळं वर्णनच करावं लागले की हे आमचं. गोडाची हाव नाही तिखटाचीही हाव नाही. नाहीतर ह्यातली कसली तरी एक हाव असतेच. हे तरी आवडतं नाही तर ते तरी आवडतं. काहीतरी नावडतं आहेच काहीतरी आवडतं आहेच. असं जर होत असलं तर मनुष्य सुटत नाही लवकर त्यातून. निमूटपणे भोजनी बैसे गोड तिखटाची हाव नसेल. म्हणून संन्यासांना 5 घरी भिक्षा मागायला सांगितली त्यानंतर खायला सांगितली नाही. झोळी जी आहे त्यात 5 घरी भिक्षा घेतली की नदी काठी जायचं आणि पाण्यात बुडवायचं अशी पद्धत आहे. आपल्याला माहितीच आहे स्वामींच्यापासून सगळ्यांच्यापासून मिळालेली भिक्षा पाण्यात भिजवायची. आता 4 घरचं अन्न आहे काय असेल कुठलं गोड असेल तिखट असेल पाण्यात भिजवलं काय असेल नसेल ते गोडही गेलं तिखटही गेलं. पाण्यात भिजवल्यावर काय राहणार. पण का भिजवायचं तर नंतर उचलल्यावर जे आलं बाहेर ते आता आपल्यासाठी भगवंताने दिलेलं भोजन. तिखट जावंच असं नाही गोड राहावंच असं नाही गोड जावंच असं नाही काहीच नाही. जे पाण्याने शुद्ध करून दिलं ते अन्न घेतलं. आता ते शुद्ध करून दिलेलं अन्न घेतलं जर त्यांनी चवीनं खाल्लं तर भगवंताची चव थोडी थोडी कळायला गेली ना काय असते ते. मनासारखं म्हणजे भगवंत नाही ते पाण्यातून काढल्यानंतर जे वर आलं ते ज्याला अमृतासमान लागलं ते सुद्धा पुन्हा 5 भाग केले त्याचे. एक भाग आपला अतिथीचा दिला निसर्गाचा दिला देवाचा दिला उपासदेवताचा सगळे दिलेले आहेत आणि शेवटी आपला एक भाग त्यातला फक्त आपला तेवढा एक पंचमांश खरा आहे. तर 5 भूतांचा महाभूतांचा देह बनला नैवेद्य केला तर आपलं काहीच राहणार नाही बघा. तेवढंच फक्त परमिटेड आहे की ठीक आहे
एक आता ही महाभूत आहेत, हे 5 घासाचं ते काय आहे प्रकरण, तर एवढ्यासाठी आहे की ते सगळे 4 द्यावे आणि एक घ्यावा. तर पंचमहाभूतामधली सगळी दिली ती चालतील, एक श्वास घ्यावा, एक हवा घ्यावी, ती आपल्यासाठी. भगवंत म्हणतो भगवंत प्रसन्न आहे, कारण का तो जिवंत राहिलेला आहे, त्यांनी ठेवला आहे म्हणून राहिला. उरलेले ज्या त्या महाभूतांचे घास त्यांना देऊन टाकले, एक घास आपला ठेवला, तो श्वासाचा. आता म्हणून ते वेगवेगळे जे थोर सत्पुरुष होऊन गेले ते सगळे असे कुठे ताकावर राहिले, कुठे दुधावर राहिले. हे काय आहे ह्याचं कारण त्यांच्यात त्यातला एक घास त्यांचा तेवढाच त्यांना खरं सांगायचं तर घ्यायचा आहे. आणि ते घ्यायला त्याला लागतं ना, विवेकयुक्त वैराग गेल्या वेळेला बघितलं तसं आहे पुढे. मग आत्ता बघितलं निमूटपणी भोजनी वैसे गोड तिखटाची हाव नसे, घाली ती ते खात असे. म्हणजे ते पुढे आहेच आपल्याला, जे देतील ते खावे वगैरे वगैरे आपण बघितलं. मग हे काय सांगितलं, पण देतील ते आधी काय देत आहेत हेच आधी पहिला प्रश्न. मग ते कशाचं आहे, कसलं आहे, कसं केलं आहे, काय केलं आहे. मग पुन्हा ते वासावरच माणसं ओळखणारे तज्ज्ञ असतात, काय प्रश्नच नाही, चवीसुद्धा गरज नाही. आणि चांगलं आहे ते, एक स्वयंपाक म्हणून ज्याला शास्त्र म्हणून त्याला कळून घ्यायचं आहे त्यांनी त्याच्यावर परीक्षा असावी त्याची. ते कसलं काय आहे, कितपत झालं आहे हे सुद्धा कळतं बाहेर. तळणी ठेवली तर काय रस्त्यावर कळलं त्याचा प्रश्नच नाही. पण साधे काय आमटी भाजी भात पोळी असली तरीसुद्धा भाजीसुद्धा वासावरनं कळतं. तर इतपत त्यात इंटरेस्ट आहे. पण भगवंत भरला आहे तो कळत नाही सगळीकडे. काय भात भाजी सुद्धा वासावरनं कळते, काय कमी जास्त झाले ते सांगता येते. मग आपण एवढे मोठे आहोत, एवढं सगळं जग पसरले, त्यात भगवंतात काय कमी जास्त आहे काहीतरी सांगावं की त्याच्यावरनं. मग सूक्ष्मता आली तर ते सांगता येईल. हे फक्त यांचं काम आहे, इंद्रियांचं काम आहे. म्हणून गोड तिखटाची हाव नसे, घाली तिथे खात असे. घाली तिथे खात असे, एक शब्द सोडला की दुसरा शब्द परत ठेका बसतो तिथे, ठोका काहीतरी आहे. आसक्ती राहतं. खातं कसं असे तर आसक्ती राहतं. किंवा खाण्यालासुद्धा आसक्ती नसली की खाणं म्हणजे प्रसादच. तुम्ही काय खायला घातले हा प्रश्नच नाही. तुम्ही ह्या सगळ्यातून खाल्लं आणि जर आसक्तीरहित खाल्लेलं असेल तर प्रसादच झाला. आसक्ती म्हणजे भोजन झालं. फरक कुठे आहे, भोजन आणि आसक्ती याच्यामध्ये फरकच काय, एवढाच फरक आहे फक्त. एक आसक्तीरहित आहे, एक आसक्ती सहित आहे. भोजन आसक्ती सहित. म्हणून आज काय करणार ते ठरवावं लागतं. इकडे काय आज मिळणार हे काही ठरवायचं नसतं. आज मिळणार तो प्रसादच, काल मिळाला तोही प्रसादच, उद्या मिळणार तोही प्रसादच. त्याला काय फरक पडतो, त्याला ते सगळं आसक्ती विरहित असलं म्हणजे असं आहे. त्यामुळे आसक्तीरहित, घालीत ते खात असे आसक्तीरहित. जेवत नाही म्हटलं नाही, उपाशी ठेवलेलं नाही आहे कोण आज, पण त्यात कसं असावं ते मात्र जरूर सांगितलेलं आहे. आणि खेळावयासी नेमस्त, खेळ आहेच, व्यायाम आहेच, करमणूक आहेच, मनोरंजन आहेच, त्यांच्या परीनं खेळावे असे म्हटले. पण नेमस्त आहे खेळणं. म्हणजे खेळाला वेळ आहे, सुरू होण्याला जशी वेळ आहे त्याची थांबण्याला वेळ आहे. असं काही निरूपणासारखं चाललं नाही की बाबा आपलं चालू आता कधी होईल ते होईल असं नाही. ते ह्या वेळेला एवढा वेळ म्हणजे 1 तास व्यायाम म्हणजे 15 मिनटं व्यायाम म्हणजे 10 मिनटं व्यायाम म्हणजे 10 मिनटं व्यायाम. तसं खेळावयाचे नेमस्त, खेळायला गेलं तर नेमस्त पडे तेवढा काळ तशा पद्धतीनं तशा दर्जाचं तो खेळ असं खेळणार. काहीही करूया कसंही चालेल असं नाही, काहीतरी विशिष्ट खेळ म्हणून आहे. तर तसं खेळावयासी नेमस्त, जाई सवंगड्या समवेत, खोडी कुचाळी काढीत नव्हे न काढीत. काय प्रिंटिंग मिस्टेक सुद्धा व्हायची त्याला, आपल्याला वाचत राहिलं पाहिजे बारकाईनं बघ. मोठ्या ग्रंथांचं असं काय झालेलं आहे. आणि त्यात पुन्हा शुद्धलेखनाचा प्रश्न म्हणावा आणखी असतो. भजन मार्ग आजीचा नव्हे असं आहे. तर तिथे हे जे छापलं आहे ना, भजन मार्ग आजींचा नव्हे, ते बरेच वेळ म्हणत होते. म्हटलं जरा असू दे, नाही म्हटलं तरी चालेल, आजीचा नव्हे असं म्हटलेलं. तर त्या काळात त्या जीवर टिंब देण्याची पद्धत होती आणि बरोबर आहे. पण अनुच्चारित अनुस्वार आता देऊ नये, तसं आता झाल्यानंतर धरेल. तेव्हा आजीचा म्हणजे आजचा नव्हे, भजन मार्ग आजींचा नव्हे असं काहीतरी होतं. खेळ आठवण झाली एकदम म्हणून म्हटलं. तर खेळावयासी नेमस्त, जाई सवंगड्या समेत, खोडी कुचाळी न काढित, सदा प्रेमळ सकळांसी. खेळात काय किंवा ह्या सगळ्या व्यवहारात काय, सदा प्रेमळ सकळांसी. सर्वासी वाटे हा हवा, याचे संगे खेळ बरवा. अहो घरात कोण असं म्हटलं तरी सुद्धा धन्य धन्य होईल बघा, की हा बाबा असू दे घरामध्ये,
ते हा एकदा केव्हा जातो असं नाही. तो घरात असू दे, असला की आनंद असतो. भगवंत आहे याचं लक्षण काय, म्हणजे आपल्या ठिकाणी असेल तर त्याचं लक्षण काय, की हा हवा असं वाटणं. स्वार्थासाठी हवंसं वाटणं ते वेगळं. नुसतं असणं म्हणजे हवा वाटणं, असण्याचं हवेपण जे काय आहे ते नुसतं असण्यापुरतं आहे. ते वाटे हवा ते जे आहे ते भगवंताचं लक्षण आहे. सर्वासी वाटे हा हवा, याचे संगे खेळ बरवा, नित्य नवा खेळावा सुखदायक. सायंकाळी स्तोत्रे बरवी, मधुरवाणी म्हणून दावी, भजनी आवडी नित्य नवी असे जया. भजन झालिया वाचोनी, न जाई जो शयनी, सत्कर्मी निशिदिनी काळ करी सार्थक. तेव्हा भजन आता उशीर झाला तेव्हा उद्या असं भजन आजच. एक वेळ उशीर झाला तर काय 1-2 घास जेवायचे राहतील. काय जेवल्याशिवाय काय होणार नाही. शरीराला गरजच आहे उघडी, की काही कमी जेवलं तर उत्तमच होते, शरीराचं चांगलंच होते. पण इथे कशासाठी ते, तर जेवण उरकून घेऊ. मग सर्वसाधारणपणे भजनाला मग ते 10चे 5च होतात, कारण आधी जेवण उरकलेलं आहे. मग नंतर 5 राहतात, मग 2च राहतात. उरले पेंगायला लागलेले असतात, ते आधीच पेंगत असतात खरं सांगितलं तर. पण तरीसुद्धा भजन झालिया वाचूनी, न जाई जो शयनी, सत्कर्मी निशिदिनी काळ सार्थक करे. सार्थकाचा काळ करणं म्हणजे काय, त्याच्यासाठी हे म्हटलं आहे. तर भजन झालिया वाचोनी, न जाई जो शयनी, सत्कर्मी निशिदिनी काळ करी सार्थक. बाळपणी साधक वृत्ती, अंगीकारिली ज्यानी चित्ती. बाळपणी साधक वृत्ती, साधक वृत्ती म्हणजे काय हे कळायला वृद्धापणी आलं तर तो वृत्ती कधी पालटणार आणि कधी त्याचं ते हे होणार, साधक वृत्ती होणार. निराश व्हायचं काही कारण नाही. आहे तिथे हे झालं तरीसुद्धा जागे ते सगळ्याला जाईल पुढं, नाही असं नाही. पण होण्याची गरज आहे यात शंकाच नाही. बाळपणी साधक वृत्ती, अंगीकारिली ज्यानी चित्ती, तया वर्णिता मती कुंठित झाली. समोर पाहिले, महाराजांना पाहून सांगतायत, समोर 4 वर्ष राहून सांगतायत बाजूला, की साधक वृत्ती काय असेल ते. तर तया वर्णिता मती कुंठित झाली. सांप्रत असे कलियुग, अधर्मी प्रवर्तले जग, न लागे लाविता मार्ग सद्धर्माचा. काय आहे हे जे सत्कर्माचा किंवा सद्धर्माचा हे जे मार्ग आहेत हे सहजपणे अंगीकारता येत नाहीत, कारण वातावरण अनुकूल नाही म्हणतो आपण. तसं त्या काळीसुद्धा कलियुगाचं वातावरण, हे करावं, भजन करावं असं सहजपणे. घरात किती 100 घरं घेतली, त्यात सहजपणे भजन चालू आहे असे किती घरं आढळतील. सहजपणे टी व्ही चाललाय, सहजपणे मोबाईल झाले, सहजपणे खेळ झाले, काहीतरी असं चाललं आहे, अशी घरं किती निघतील 100त आपल्याला. पण सगळी म्हणजे तसं म्हणे काय, तर त्याला काही फार एक्सेप्शन नाहीच आहे. पण तरीसुद्धा संख्येनं काय असेल, संख्येनं नक्की हे जास्त असेल. सहजपणे लागला आहे टी व्ही, सहजपणे बघत राहिले आणि त्याचा तास गेला हे त्याला कळलं नाही. सहजपणे भजन चालले आणि त्याचा तास गेला. तो केव्हा संपते का नंतर नाही का करता येणार हेच. आणि त्यातसुद्धा हे भजन मार्ग आहे माहितीचा असेल तर, नसेल तर ते पण नाही. तर या अर्थाने म्हटलं की म्हणून ते मला जे सांगितलं, एक श्लोक सांगितला, तर इथे जे गीतेचं वर्णन केलेलं आहे की गीतेचा नित्य पाठ धरी आणि अंतरी अर्थविवरी, हे सगळं 5 वर्षाचं 7 वर्षाचं वर्णन आहे. या वर्णनाच्या काळात ते जर उतरलेलं असेल तर म्हणून आजामनी संतुष्ट झाला. का झाला, आजोबा का संतुष्ट झाले, भगवद्गीता काढून एक श्लोक सांगितला, पाठ म्हणून दाविला. पाठ म्हणून दाविला हे बघून ठेवलेलं असावं परत परत. महाराजांनी लहानपणी आजोबांनी बोलावून 5 वर्षाच्या मुलाला विचारल्यावर सुद्धा श्लोक सांगितल्यावर सगळा पूर्ण करतोय, तो सगळा पाठ करतोय. तर हे आहेच, म्हणजे पुन्हा म्हटलं ना तसं परत एक ठोका बसतो. पाठ म्हणून दावेला तैसा अर्थही निरूपेला. आजा संतुष्ट, बरोबर होणार तसं. तर ह्यासाठी आपण जे काय करू तर त्याचं विवरण, त्याचा अर्थ, मनन, चिंतन ते मुरलेलं असणं, अशा तऱ्हेचं बालपण आहे. तर ते काय येतं त्याचं कारण हे आपल्यासमोर ठेवलं. आणि म्हणून मग गुरुभेटीची जी म्हटलं ना पुढे 12 वर्षांचे वय, हे ज्याचं 5व्या वर्षी 6व्या वर्षी झालेलं आहे, तर त्याचं काय होईल तर 12 वर्षांचे वय, क्रीडाशक्तीचा समय, परी वैराग्योदय दृढ झाला. आणि मग गुरुभेटीचे अर्थ धरुणी चालिले वनात, तोडिली मायेची मात, दुर्जयाने वार. असा क्रमाने जीवनपट आहे सगळा, तो आपल्यासमोर असावा. कारण आता वर्षाच्या दृष्टीने विचार केला तर ही पुण्यतिथीचे पर्व काळ चालला
आम्ही काय शिकलो खरं सांगायचं तर हा प्रश्न दरवर्षी पुण्यतिथीला आपल्यासमोर असा. वर्षभर गेलं तिथं असं जाड शताब्दी झाली, आता हे आणि 4 वर्षी गेली, असं करत हे जाडं मी काय कमावणार हा प्रश्न आहे. तर तो त्या पुण्यतिथीच्या वेळेला आपल्याला पुढे पुढे नेणारा निदान समोर आला तर काहीतरी मिळालं असं म्हणता येईल. तर तसं आपल्याशी आपण पाहावं. आणि जर त्यात काही आपल्याला 2 पावलं पुढे गेलं असावं. गणोरे बाबा म्हणाले तसं वाढदिवसाला जसं आपण एक अवगुण सोडावा, अवगुण असणार म्हणूनच प्रश्न आहे आणि म्हणूनच वाढही आहे म्हणजे संधी आहे. वाढ आहे म्हणजे याचा असं संधी आहे. वाढदिवस आहे म्हणजे वाढदिवस साजरा करायला 1 वर्षभर अजून मिळालेले आहे, अजून 1 वर्षभर मिळणार. तर त्या वेळेला मला त्याच्यातलं काय सोडता आलं, काय काय अवगुणातलं सोडता आलं आणि काय काय सद्गुणातलं धरता आलं. तर ही सगळी यादी आणि ही पुढे मागे म्हटली तशी हे 17 अडथळ्यांची यादी आहे. तर ती यादी हे सगळं आपल्यासमोर असावं. मग गेल्या वेळेला जिथे होतो, गुरुचे करिता गुणश्रवण सर्वेंद्रियांचे करी कान, जैसा चातक गे झेलोन मेघोदक, काळ वेळ जाणवेना श्रवणी आवडी लागली मना, अखंड चालवी भजना गुरुगुणासी. हे होऊ शकतं. तैसे गुणवर्णिता न पुरे शब्द व्युत्पन्नता, वाक इंद्रिय श्रमता नेत्रेंद्रिय पाझरे. जे भावसुद्धा त्या पातळीवर यायला घड्यात इतकं पाणी ओतलेलं असलं पाहिजे. तर तसं पाणी ओतलं जाईल आणि सत्कर्मांचं ते राहील. तर ते एवढं तैसे गुणवर्णिता, गुरुचे नाम घेता अंतरी पावे विश्राम, गुरुचे घेता नाम अंतरी पावे विश्राम, म्हणे धन्य कुळ धन्य जन्म ऐसे पद पावलो. कुठंपर्यंत सांगितलेलं ते एकदा बघून ठेवावं. काय करायचं काय नाही ह्याच्याविषयी तारतम्याने विचार करायचा, तो नंतर करावा व्यवहाराने. पण काय असेल तर तैसे गुणवर्णिता न पुरे शब्द व्युत्पन्न असून सुद्धा पुरेत नाही. जे जिथं शब्दाचे अडथळा असेल तर तिथं काय राहील, सांगता येणार नाही, नीट सांगता येणार नाही, बरोबर सांगता येणार नाही, उचित शब्दात सांगता येणार नाही. हे सगळं आहेच. पण शब्द व्युत्पन्नता जरी झाली तरीसुद्धा न पुरे शब्द व्युत्पन्नता, वाक इंद्रिय श्रमता नेत्रेंद्रिय पाथरे. आपण अनेकदा म्हणतो की ज्या वेळेला काहीतरी बोलायचं आहे त्याला जर बोलता येत नाही असं झालं तर त्या गळावरून डोळ्यात पाणी येतं. त्याच्यातनं उरलेलं सगळं समजतं. व्यवहारात तरी होतं ना आपल्याला असं, मग परमार्थात गुरूंच्याबद्दल असं व्हावं असं त्यांचं म्हणे. तसे गुणवर्णिता. तर वाक इंद्रिय श्रमता नेत्रेंद्रिय पाधरे, गुरुचे घेता नाम अंतरी पावे विश्राम. महाराजांच्या काळात एकदा असं शेवटी झालं होतं की म्हणजे तात्यासाहेबांनी ते सांगितलेलंच आहे की त्यांनीच सांगितलं की ते म्हणणे मला ते श्रीराम जयराम येणं झालं, जसं भाऊसाहेबांच्या वेळेला झालं उलगडे ना, तेव्हा नुसतं श्रीराम म्हणलं चालेल, नुसतं राम म्हणलं तरी चालेल, असं करत अर्थात एवढ्या योग्यतेला आणि एवढ्या तळमळीला ही उत्तर आहे. नाही तर थोडक्यात बडते म्हणून जप जास्त होईल अशासाठी नव्हे. श्रीराम एवढंसुद्धा चालेल, नुसतं राम म्हणलं तरी चालेल. अहो वय आहे 88 कोण 90, या ठिकाणी आता मला नुसतं राम म्हटलं तर केवढी गोष्ट झाली. एवढा आधी म्हणून झालेलं आहे की आता ते आठवतं आहे फक्त, पण उलगडत नाही समजा, जिभेला उलगडत नाही. अडचण आहे समजा ह्याची काय वयाची, याच्यामुळे होणाऱ्या गोष्टीची अडचण आहे. तर अशा अडचणीच्या वेळेला त्यावेळेला त्यांना एकदा असा प्रसंग आला, एका माणसाने म्हटलं की बाबा, साधकांनी म्हटलं की मला त्याच्यापेक्षा महाराज म्हणण्याचंच गोडी वाटते, कारण मला सगळं आठवतं आणि ते सगळं डोळ्यासमोर दिसतं आणि त्याचं मला इतकं त्या परिमळ गोष्टी आठवतात की मी नुसतं महाराज महाराज म्हटलं चालेल चालेल म्हटले. शेवटी तुम्ही तादात्म्य आहात का नाही, शुद्ध होत जात आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे ना. शेवटी तुरटी फिरवणार का ते हे टाकडा थेंब टाकडा तर बुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. पाणी शुद्ध होणार का, चित्त शुद्ध आहे का, त्यामुळं होतं आहे का. तर नुसतं ते महाराज महाराज म्हणून सुद्धा हाच जप, महाराज हाच जप. शेवटी ज्याचं भान यायला पाहिजे त्याचं जर हे नाम घेतल्यावर भान येत असेल तर हे नाम घेतलं. कुठंपर्यंत गेले त्याच्यावरनं आपल्याला अंतरी, गुरुचे घेता नाम त्यावरनं आठवलं, अंतरी पावे विश्राम, म्हणे धन्य कुळ धन्य जन्म ऐसे पद पावलं. काय करावं तर देहाचे करुणी पोते रे. काय सांगून ठेवलं असेल, आपण पारायण करतोच आहोत, पण लक्ष असावं की कुठे कुठे काय काय अवया येऊन गेल्या. देहाचे करुणी पोते रे, सारवी स्वामींची मंदिरे. स्वामींच्या मंदिरासाठी काय आपली
आपल्या घरात काय देवघर म्हणा, काय उपासनेची जागा म्हणा, काय खोली म्हणा, तर देहाचे करुणी पोतेरे सारवी स्वामींची मंदिरे, तेव्हा ही निष्ठेनं जो करेल, इंद्रिये उपकरणी सुंदरे पीक धरी हस्तकी, गुरुसेवे वाचूनी नसे काज, न धरी लोकलाज, अधिक सेवा मागे व्याज सद्गुरुपासी, गुरु जेथोनी चालले त्या धुळीसही वंदिले. उत्तम भजन झालं तेव्हा जेव्हा जसं गुरुदेवांनी ते आजचा केर जपून ठेवा म्हणून सांगितलं तसं आहे की आज भजनात प्रत्यक्ष पांडुरंग होता, प्रत्यक्ष भगवंत वाचला, तेव्हा असं काही भजन झालं नाही, तेव्हा आजच्या धूळसुद्धा जपून ठेवा, तिच्यावर काय सतरंजा घातलेल्या असतात, नंतर सगळे झटकून गोळा करत, असं भजन झालं नाही आहे, तेव्हा ते पुन्हा मस्तकी लावण्यासाठी धूळसुद्धा ठेवा. तेव्हा जेथोनी गुरु जेथोनी चालले त्या धुळीसही वंदिले, धन्यचे भाग्य उदेले. काय आहे की त्या धुळीसही का वंदिले? प्रश्न असा आहे. तर आता ते टारोड झाले, ठीक आहे, सगळीकडे नाही आहेत आणि टारोड असले तरी रोडपेक्षा खड्डे जास्त आपल्याला माहिती आहे, त्यामुळे धुळीला काय आपल्याकडे गुन्हा नाही. सगळ्याच लोकांच्या सहकार्यामुळे म्हणा किंवा सर्व सत्तेच्या सहकार्यामुळे म्हणा खड्ड्यांना उदंड आहे, त्यामुळे सगळीकडे उदंड आपल्याकडे धूळ आहे. अजूनही काय आपल्याला त्यात काय फार मोठा प्रश्न नाही आहे. गुरु जेथोनी चालले त्या धुळीसही वंदिले, हे शक्य आहे का आणि कशासाठी? धुळीसही वंदिले काय आहे तर त्या धुळीचं भाग्य धन्य आहे, ती धन्य म्हणली, तिचं भाग्य उदेलं, धुळीचं भाग्य उदेलं म्हणून ती मस्तकी लावली. धुळीचे काय भाग्य उचले? धन्य इचे भाग्य उदेले, धन्य इचे भाग्य उदेले, चरण वाहिले मस्तकी. भाव कसं आहे म्हणण्यासारखं आहे, म्हणजे ज्याला तेवढं तरी यातून काहीतरी यायला लागतंच, तेव्हाच ते कळतं की ते भाग्य धुळीचं उदयाला आलं. आमच्या काय घराचं आलं नाही, आमच्या काय दाराचं आलं नाही, आमच्या अंगणाचं आलं नाही, पण ह्या धुळीचं भाग्य उदयाला आलं कारण त्याच्यावरून त्यांची पावलं चालली. तिनं त्यांची पावलं मस्तकी धरू शकली, मी काही धरू शकलो नाही. या पोटी तिचं भाग्य उदयाला आलं. धन्यचे भाग्य उदेले, चरण वाहिले मस्तकी, म्हणून ती गुरु जेथोनी चालले त्या धुळीसही वंदिले. मग सकळा गुरुरूप पाहे आणि नम्र होत आहे. जैसा धनलोभी चिंतित राहे धनागार, त्याला जसं कॉलकर बदलीन कपाटातली काळजी लागलेली आहे, यात काय आहे काय नाही काय नाही, त्याची सारखी जशी चिंता लागलेली असते, असेल का नाही असेल का नाही, हे जे काय चाललेलं असतं ते जितकं चित्ताला लागून आहे आणि सारखा विचार मनामध्ये आहे, ते उदाहरण म्हणून आहे. ते कसं तिथं कसं तसं होतं तसं इथं सकला गुरुरूप पाहे आणि नम्र होता आहे, असं व्हावं, त्याला हा परमार्थ साधायचा आणि तो आपल्याला साधावा. सद्गुरु सेवेशी तत्पर, आळस ओळखी सांडिली दूर, क्षुत्पिपासेचा विसर, चरणी देहा अर्पिला. हे त्यानं साधलं आणि म्हणून हे जमलं. जैसा रवी अहोरात्र, एकच उदाहरण शेवट फक्त, जैसा रवी अहोरात्र निरालस्य चालवी सूत्र. सूर्य आम्हाला अंधार आहे, सूर्याला अंधार नाही आहे, त्याचं काम 24 तास सुरू आहे, आम्ही 12 तास त्या भागात नसतो, म्हणून आपल्याला कळत नाही, हे सत्य आहे ना. मग तसं त्यांना गुरुसेवेशी तत्पर कसा, तर जैसा रवी अहोरात्र, अन म्हणजे दिवस, तर अहोरात्र, तर त्या दृष्टीनं अहोरात्र जसा सूर्य, जैसा रवी अहोरात्र निरालस्य, कसलाही आळस न करता चालवी सूत्र, प्रकाशाचं सूत्र अखंड निरालस्य अहोरात्र, तो जसा चालवतो आणि न मागे अन्न वस्त्र, परंतु काय प्रत्येक ठिकाणी हे आपलं त्यांचं देवीच काम आहे बाबा, असं वाटतं की हे सुद्धाच काही सुटणूक ठेवलेली नाही. न मागे अन्न वस्त्र अथवा स्तुतीही वांछेना. तू आमच्यावर एवढे उपकार केलेस, विनोबाने वगैरे सांगावं आपल्याला, तू आमच्यावर एवढे प्रकाश देतोस, एवढ्या आयुष्यात आमच्या उपकार केलेस, म्हणून सूर्याला विचारलं, तो म्हणतात मला काही समजलं नाही आपण कशाबद्दल बोलला. बरोबर आहे, कारण त्याचं प्रकाश हा स्वभाव आहे, तसा सेवा हा स्वभाव आहे, त्यामुळे सेवा केली, काय केलं मला काय समजलं नाही, असं काहीतरी व्हावं. तेव्हा भक्ताचं काय व्हावं याची हे सगळी वर्णनं आहेत. आपण निदान समजून घ्यावं म्हणजे त्यांच्या चरित्रावरचं एक साधारण आपलं सूत्र समोर राहील. तैसा सतत सेवा करे, न म्हणे उणी पुरी, तनु जिजवी चंदनापरी, अहंता नसे अंतरी. इतकं केलं असं पुन्हा वाटत नाही, काहीच केलं नाही असं वाटतं. त्याचं आहे सेवेची तन्मयता ऐसी, जे जे लागेल गुरुसी,
आधीच समजे सच्चिशी अशी मगाशी म्हटलं ते आधीच का समजे. तर हे सगळं असं चालवलेलं आहे. रवी अहोरात्र जसं सूत्र चालवतो तसं तो चालवतो आणि तशा पद्धतीची सेवा हे न मागे अन्नवस्त्र अथवा स्तुतीही वांछना हे जसं करतो तसं गुरुतका उपाशी ठेवणार नाही, ती शक्यताच नाही. तो नसेल तर त्याला जेवायला घालेल बोलून, इतकंही आहे. ते तिकडे या बाजूला निदान देहाच्यात किंवा सगुणात म्हणून ते सगुण भक्त काय राहतो ते असं आहे. तर गुरुसेवेशी तत्पर आळस ओळखी सांडिली दूर क्षुत पिपासेचा विसर. क्षुधा भूक काही नाही, तहान नाही, भूक नाही, चरणी देह अर्पिला मग जैसा रवी अहोरात्र. तर असं सगळं झाल्यामुळं हे आज हे असं ही अवस्था मनात आली मनाला. मनवैखरी एककरी अज्ञान दीनत्वाचे धरी अहंता सांडोनी दुरी विनवावे श्री गुरुसी. असं आहे आपल्याकडे. आत्ता आपण आता ह्याच्या भाषेत थांबू. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर समोर ठीक आहे. आपण ही आरती म्हणतो, मागे एकदा बघितली आपण, तरीसुद्धा सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांत. काय आणखीन वर्णन असेल तर ह्याच्या पलीकडे रामी रामदास आहेत बाबा, ठीक आहे, त्यांनीच करावं वर्णन म्हणून. सुख तर आहे पण त्यात जे नेहमी सुखात दुःख असतं ते नाही. सद्गुरू माहेर का आहे तर एवढाच आहे. सुख आहे पण दुःख नाही, अशी स्थिती आपल्याला माहीत नाही. खरं सांगायचं तर ह्याच्या पुढचं वाक्य खरं असं आहे की अशी काही स्थिती आपल्याला माहीत नाही. सुखसहित आहे पण दुःखसहितही आहे. दुसऱ्या बाजू नाण्याला जे आहे, छपा आहे पण काटा आहे, काटा असलं तर छपा आहे, दोन्ही आहे. तर तसं इथं नाही. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांत असं आहे. त्यामुळे चित्ताला मळ नाही कसलं आहे. आणि एका अर्थाने ज्या अर्थाने खरं एकच नांदतो म्हणजे जो भगवंतच, तोच फक्त नांदतो, बाकी व्यवहार नांदतो. त्यात असावं पण त्याचं नसावं, तसं त्यात आहेत पण त्याचे नाही. कलिमल दहना गहना म्हणून त्यांना तसं म्हटलं आहे. कलिमल नाही, लोभ मत्सर अमुक असूया चकित हे काही म्हणायला लागले नाही. कसलेही जे म्हणून कलीचे गुण आहेत त्यातले कसले, आणि ते जर असतीलच तर त्याचे कलिमल दहना, त्यामुळे त्याचा नाश करून टाकणारं त्यांचं स्वरूप आहे. म्हणून स्वामी समर्थ म्हटलं एवढ्यासाठी. गुरुला जे स्वामी म्हटलं तेवढ्यासाठी, ज्याची सत्ता चालते तो स्वामी खऱ्या अर्थाने, आणि ज्याची निरंतर सत्ता चालते तोच स्वामी आणि समर्थ दोन्ही. जी निरंतर आहे तर या अर्थाने स्वामी समर्थ. नकळे ब्रह्मादिका अंत अनंता, कोणाला अंत नाही सापडला. महाराजांचा अंत, महाराज केव्हा काय करीत हे कधी कळत नसे. चरित्रात असं किंवा काय त्यांच्या डोक्यात काय असेल आणि ते कोणासाठी काय करेल काय पत्ता लागत नसे. आणि पत्ता न लागणं हे तर आतर्क्याचं लक्षणच आहे. मग त्यामुळे ते भगवंताचं लक्षण आहे. न कळे ब्रह्मादिका अंत अनंता. आणि इतकं जे अतर्क्य आहे आणि जे कोणाच्या पत्ता लागत नाही कोणाला काय आहे ते, हे काही कळत नाही अशी ज्याची अतर्क्य अवस्था आहे, तर ते केवळ करुणामय आहे किंवा कृपाळू आहे. असा असलेला तू अतर्क्य, तो तू आम्हा सुलभ. जर एवढं दुर्लभ आणि अतर्क्य आहे तर ते सुलभ कसं होईल. पण ते कृपाळू आहे म्हणून ते जय करुणा करा म्हटलेलं आहे. तर ते केवळ करुणेनं किंवा त्या आत्मीयतेनंच आम्हाला मात्र सुलभ झालं. तसे आम्हाला महाराज इतकी सुलभ आहेत. समोर फोटो ठेवला, जोडला, महाराज हजर आहे, इतकी अवस्था आहे. त्या ठेवणाऱ्याचे हात जोडणाऱ्याचा भाव कसा आहे, तर त्या अर्थाने सद्गुरू माहेरा म्हटलेलं आहे. त्यामुळं त्या अर्थाने माहेर आहे. ते माहेर काय आहे, इतर सर्व माहेर त्याच्यामध्ये काहीतरी माया आहे, ती खेचते, ओढ देते. माये विण माहेर. माहेराचं सुख आहे पण माहेराची माया या अर्थाने खेचणारी माया नाही, त्याला विभक्त करणारी माया नाही, फिरवणारी माया नाही. माये विण माहेर. आणि म्हणूनच विश्रांतीची जागा आहे, विश्रांती ठाव, असं हे कोणालाही असलेलं आहे. तर काहीही शब्द बोलला तरी काहीतरी अर्थाचा लाभ होतोच. घेणारा काय घेतो हा त्याच्यावर, पण तिथं लाभ होतच असतो. कसल्याही बाजूने गेलं तरी लाभ होतो. शब्दी अर्थलाभ ही सगळी बाकीची बोलणी व्हावंच आहे. बाकीची बोलणी ती सोडून देण्यासारखं आहे खरोखर. म्हणून ते काय बोलूही नाही आणि कोणी बोललं तर काय ऐकूही पण नाही. जिथे शब्दी अर्थलाभ आहे तिथंच खरं काम आहे. आणि ते केवळ आपल्या ह्या सद्गुरू माहेराच्या ठिकाणी आहे. सद्गुरू प्रसादे सुलभ उपाव. भवरोगावरचा उपाय अत्यंत कठीण आहे. आता केवढ्या हे साधनाला जन्माला अशा अवस्थेत येतात त्यासाठी केवढी साधना करावी लागली. पण ह्यांच्या बाबतीत काय आहे तर आम्हाला जे उपाय आहेत
ती सद्गुरूच्या कृपेनं सुलभ झालेल्या आहेत. सद्गुरुप्रसाद हे सुलभ उपाव. आणि यासाठी आम्हाला काय लागलं तर शेवटी आम्हाला एक सद्भाव लागला. आमच्या ठिकाणी तेवढा भाव होता म्हणून आम्हाला देव आला आमच्याकडे. तर तशा तऱ्हेचा देव आपल्याकडे येऊ दे, महाराज आपल्याकडे येऊ देत, सत्पुरुष आपल्याकडे येऊ देत, एवढी प्रार्थना आहे. नामाविणही 59 पद 55. नामाविणहित समजू नका. काय अनेक गोष्टीवर सत्पुरुषांचं प्रेम असतं, पण शेवटी काहीतरी असं शेवटी एक हृदगत असतं. काहीतरी एक अशी त्यांची अत्यंत आवडीचं जे काय असतं, अत्यंत प्रेमाचं जे काय असतं ती हे आहे. नामाविणहित समजू नका, समजू नका. आज बरी तुम्हा सांगितली मात, आज बरी तुम्हा सांगितली मात. नामाविणहित समजू नका, नामाविणहित समजू नका, समजू नका. आज बरी तुम्हा सांगितली मात, आज बरी तुम्हा सांगितली मात. मानू नका नाम साधन लहान, मानू नका नाम साधन लहान. तुम्हा माझी याण जीवे भावे, तुम्हा माझी याण जीवे भावे, जीवे भावे. आज वै तुम्हा सांगितली मात, आज बरी तुम्हा सांगितली मात. म्हणू नका सार संसार सार, म्हणू नका सार संसार सार. दृश्य हा जुदार मानू नका, दृश्य हा जुदार मानू नका, मानू नका. आज बरी तुम्हा सांगितली मात, आज बरी तुम्हा सांगितली मात. सोडू नका नाम धरू नका काम, सोडू नका नाम धरू नका काम. नाही नाही नेम आयुष्याचा, नाही नाही नेम आयुष्याचा, आयुष्याचा. आज बरी तुम्हा सांगितली मात, आज बरी तुम्हा सांगितली मात. दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका. अभ्यास वैखरी सोडू नका, अभ्यास वैखरी सोडू नका, सोडू नका. आज बरी तुम्हा सांगितली मात, आज बरी तुम्हा सांगितली मात.
नामाविणहित समजू नका, नामाविणहित समजू नका, समजू नका. आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात. जय राम जय जय राम श्री राम, 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 जय राम जय राम श्री राम, जय जय राम श्री राम, जय राम 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 जय जय राम श्री राम, जय